एक अत्यंत महत्त्वाची आणि ताजी बातमी समोर येते ती शिवसेना या नावाबाबतची आणि धनुष्यबाण या चिन्हाबाबतची। धनुष्यबाण आणि त्याचबरोबर घड्याळ म्हणजेच राष्ट्रवादीच्या संदर्भातली ही पक्ष आणि चिन्हाची निवडणुकीच्या संदर्भातली त्याचबरोबर पक्षाच्या मान्यते आणि मालकी संदर्भातली अंतिम सुनावणी आता 18 फेब्रुवारीला होणार आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये ही सुनावणी उद्या होणार होती, मात्र हे प्रकरण आता 18 फेब्रुवारी पर्यंत पुढे गेलंय। आमची सहकारी प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे या निमित्तानं आपल्या सोबत जोडली गेलेली आहे। ज्योत्स्ना, काय कारण आहे शुक्रवारी होणारी सुनावणी ही 18 फेब्रुवारी पर्यंत का पुढे गेली असावी? अगदी बरोबर आहे। शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत आणि त्याचबरोबर नंतर राष्ट्रवादीच्या पक्षचिन्हाबाबत जे आहे ते आता सुनावणी जी उद्या होणार होती ती आता 18 फेब्रुवारीला होणार आहे। याचं मुख्य कारण जे आहे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे अरवली पर्वतरांगा ज्या आहेत त्याबाबतची जी सुनावणी आहे त्या सुनावणीची कंटिन्यू तारीख म्हणजे त्याची सुनावणी जी आहे ती सातत्याने सुरू असल्यामुळे जे लिस्टिंग झालेलं प्रकरण होतं म्हणजे हे चिन्ह पक्षचिन्हाबाबतचं प्रकरण जे आहे ते लिस्ट झालं होतं कालच्या तारखेसाठी, कालही झाली नाही, आजही झाली नाही आणि आता उद्या होणार होती, मात्र ती आता थेट 18 फेब्रुवारीला जी आहे याची सुनावणी होणार आहे। मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्षचिन्हाबाबत असलेल्या या सुनावणीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निर्णायक टप्प्यावरती ही सुनावणी होणार असल्यामुळे जी काही आता 18 फेब्रुवारीला सुनावणी होईल ती निर्णायक म्हणजे शेवटच्या म्हणजे फायनल असेल ती सुनावणी आणि त्याचमुळे या सुनावणीकडे आपण या निमित्तानं पटकन आता सुषमा अंधारे यांच्यापर्यंत जातोय। सुषमाताई, उद्या होणारी सुनावणी 18 तारखेपर्यंत पुढे गेली आहे, काही प्रतिक्रिया आहे? नाही, काही प्रतिक्रिया नाही। उलट उद्या होणारी सुनावणी जर उद्याच झाली असती तर मात्र आम्हाला जरा ते पचायला जड गेलं असतं। उद्या होणारी सुनावणी 18 तारखेला गेली आहे हे फार स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे आणि हे जास्त म्हणजे विश्वास ठेवायला पचायला सोपं आहे। इव्हन 18 तारखेला सुद्धा सुनावणी होणार नाही असं आम्ही गृहीत धरून आहोत। 18 तारखेची सुनावणी पुन्हा एकदा एप्रिल मेला वगैरे किंवा जूनला गेली तरी काही हरकत नाही। या विरोधात आपण परत एकदा काही अपील करू इच्छित आहात का? लवकर सुनावणी घ्या म्हणून? कुठलंही अपील करायचं नाही, काहीही करायचं नाही। जी धन्यवाद। अपील नाही, कुठल्याही अपेक्षा नाही। जी धन्यवाद सुषमाताई या प्रतिक्रियेसाठी। धनुष्यबाण आणि घड्याळ संदर्भातली पक्ष चिन्ह तसंच पक्षाची मालकी या संदर्भातली अंतिम सुनावणी शुक्रवारऐवजी म्हणजे उद्याच्या शुक्रवारऐवजी आता 18 फेब्रुवारीला होईल। धनुष्यबाण आणि घड्याळ चिन्हाच्या संदर्भातला तपशील आपल्या समोर येतो आहे। 18 फेब्रुवारी पासून अंतिम सुनावणी सुरू होईल असं आता सर्वोच्च न्यायालयाचं रोस्टर सांगतंय। प्रत्यक्षामध्ये ही सगळी सुनावणी उद्याच्या शुक्रवारी होणं अपेक्षित होतं। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ता सूरज चव्हाण जोडले गेलेले आहेत। सूरज चव्हाण, आपल्याला हा अशा प्रकारचा बदल अपेक्षित होता का? शुक्रवारी होणारी सुनावणी पुढे जाणं अपेक्षित होतं का? नक्कीच आम्हाला अशा पद्धतीचं अपेक्षित नव्हतं, परंतु हे सर्वोच्च न्यायालय आहे, त्यांचा निर्णय आपल्याला मान्य करावाच लागतो। आज जी काही त्यांनी पुढची तारीख दिली त्या तारखेला सुद्धा आमच्याकडनं आमचे जी काही तज्ज्ञ लोकमंडळी आहे ती उपस्थित राहतील, परंतु आम्हाला अपेक्षित होतं की या शुक्रवारी होईल। जी काही त्यांनी निर्णय घेतलेला त्या निर्णयाला आम्ही सोबत राहून त्या दिवशी आमच्याकडनं आमचे जी विधिज्ञ आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित राहतील। धन्यवाद सूरज चव्हाण या प्रतिक्रियेच्यासाठी।